आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्थेची जमीन सभासद आणि वारसदार यांना मिळावी। मौजे आटपाडी जिल्हा सांगली इथली जमीन गट नंबर 3412, 3410, 3409 मधील एकूण क्षेत्र 156 हेक्टर .41 आर इतकी जमीन आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्था आटपाडी या संस्थेच्या नावे आहे। ही संस्था अवसायनात निघालेली आहे, परंतु या संस्थेची जमीन सभासदांच्या आणि वारसांच्या कब्जे वहिवटीत आज मितीस आहे। संस्थेची जमीन सभासदांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही। सभासद आणि वारस यांची जमिनीची निकड विचारात घेण्यात यावी, तसंच याबाबत शासन कृषी आणि सहकार विभागाच्या शासन निर्णय क्रमांक CAC 1071-1397 C4 दिनांक 9/1/1973 मधील धोरणानुसार संस्थेच्या जमिनी ही सभासद आणि वारसांना पूर्ण दान करण्याबाबत जिल्हाधिकारी सांगली यांना आदेश व्हावेत, ही नम्र विनंती। संस्थेच्या 500 सभासदांच्या वारसांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी न्याय मिळावा ही अपेक्षा। सर्व सभासदांच्या वतीनं विलास खरात यांनी एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेलं आहे। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी आटपाडी प्रतिनिधी राजू शेख। आपण जो मुद्दा उचललेला आहे महार जमिनी संदर्भात, त्याबद्दल आपलं काय मत आहे? दोन गोष्टीत बोला। आटपाडी महार सामुदायिक सोसायटी ही 1950 साली स्थापन झाली होती आणि 62ला ती सहकारी तत्वावर तिची नोंदणी झाली होती। महाराष्ट्र शासनानं 1950-51 साली आटपाडी येथील महार समाजातील लोकांना गट नंबर 3409, 3410 आणि 3412 मध्ये 156 एकर जमीन कब्जे वहिवाटीने कायमस्वरूपी पीक लागवडीसाठी दिलेली होती, परंतु काही कारणास्तव सदर जमीन ही अवसायनात निघाली। अवसायनात निघाल्याचं कारण म्हणजे 1972 साली आटपाडी येथे भयानक मोठा दुष्काळ पडल्यामुळे सदर जमिनीची अवसायनात घेण्यात आली व नोंदणी रद्द केल्यामुळं आज तागाय जमीन ते आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्था मर्यादित आटपाडी या नावानं 7/12ला नोंद आहे। यासाठी 2012 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग J5 मुंबई येथे, मंत्रालय मुंबई येथे जमीन वाटपाचा प्रस्ताव आम्ही दाखल केला होता। शासनाच्या 1973च्या धोरणानुसार सदरची जमीन 156 हेक्टर 40 आर ही जमीन संस्थेच्या 67 सभासदाला समान हिश्श्याने वाटप करण्यात आले। हा प्रस्ताव 2012 रोजी शासनात सादर केला होता। याबाबत सहकारी विभाग, महसूल विभाग या सर्व गोष्टीच्या पूर्तता करून जवळजवळ 7 ते 7.5 हजार पानांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आलेला आहे, परंतु 2012 पासून आज तागायत शासनाने या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही। वास्तविक पाहता सदरची जमीन ही सभासदांच्या सध्या कब्जे वहिवटीत आहेत। सभासद जमीन खचतात, पीक पाणी घेतात, परंतु जमिनीचा उतारा 7/12चा नाव नसल्यामुळे शासनाच्या कुठल्याही योजनेचा या गरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांना फायदा होत नाही। त्यामुळे शासनानं मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीची निकड गरज लक्षात घेऊन सदरचा प्रस्तावास ताबडतोब मंजुरी देऊन माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना जमीन पुनर्दान करण्याबाबत मंजुरी देण्यात यावी, आदेश देण्यात यावा ही आम्ही विनंती करत आहे। 500च्या आसपास गेलेले आहेत। या वारसांना कामधंदा नाही, हाताला रोजगार नाही, त्यामुळं जर 7/12 त्यांच्या नावावर झाला तर जगण्याचं साधन होईल। त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करत आहे की सदरची जमीन ही पुनर्दान करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आदेश व्हावा ही विनंती करत आहे। याबाबत माननीय एकनाथजीराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय नामदार बाळासाहेब विखे पाटील साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेलं आहे।
त्या निवेदनानुसार त्यांची पूर्तता करून जमीन सत्वर सभासदांच्या वारसाच्या ताब्यात द्यावी ही विनंती करण्यात येते. कडील सोसायटीकडे कसलेही येणे देणे कर्ज नसल्याचा दाखला दिलेला आहे. मान्य तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, मान्य विभागीय आयुक्त पुणे यांनी प्रस्तावात जमीन देण्याबाबत काही अडचण नसल्याचं लेखी कळवलेलं आहे प्रस्तावामध्ये. त्यानंतर माननीय सहाय्यक निबंधक, जिल्हा निबंधक, पुणे विभागाचे निबंधक यांनी सुद्धा प्रस्तावात जमीन देण्यास काही हरकत नाही असं कळवलेलं आहे. तेव्हा शासनाला आमची विनंती आहे